वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. सगळ्यांना न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता वाजलेले आहेत 12:30 आणि मी जेवता जेवता आजचा व्लॉग अपलोड केला आहे. अपलोड म्हणजे एक्सपोर्टिंगला टाकला, अपलोड करायचं आहे, अजून थंबनेल ते बनवायचं आहे. आणि आज सकाळी मी स्टार्ट करणार होते व्लॉग शूट करायला, पण काय झालं, सकाळी गणेश निस्करी केली की माझं पूर्ण मूडच गेला सकाळचं शूट करायचा, किंवा जे सकाळी नॉर्मल मी व्लॉग स्टार्ट करते तो पूर्ण मूडच निघून गेला माझा सगळा. तर ते काय केलं होतं ना, ते जेव्हा संध्याकाळी येतील ना तेव्हा त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐका की सकाळी त्यांनी काय केलं होतं. मूड अजिबात नाही आवडली, ते मूड माझा सगळा निघूनच गेला होता. त्यामुळे आता थोडं सगळं आवरलेलं आहे. फक्त भांडी तेवढी घासायची आहेत, ते आता नाही घासले कारण क्रियांश झोपलाय, त्यामुळे क्रियांश उठल्यानंतर भांडी घासेन. एक्सपोर्टिंगला टाकलाय, तो एक्सपोर्ट होतो तोपर्यंत आपण ब्लॉग आहे. जेवायला आज काय वांग्याची खारं वांगं केलंय, भात केलाय, चपाती आज मला नको वाटलं, मी चपाती घेतली नाही. मी फक्त भात व खारं वांग्याचा रस्सा आणि थोडी रस्साभाजी असं घेतलं. आता आम्ही बनवणार आहे केक. मग आम्ही बनवणार आहे केक. त्यासाठी आपल्याला काय लागते, झोपेतून उठलाय, खाऊ खाल्लाय त्यांनी, खाऊ खाऊन झालेला आहे त्याचा. आता त्याला काय केक खाऊ वाटायला लागलाय. तर आता दुकान बंद असेल माझ्या अंदाजाने, बघूया चला. तर त्यानिमित्ताने काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणून मी आता त्याच्यासाठी तर मी त्याच्यासाठी आम्ही दोघं, क्रियांश बनवणार आहे बरं का, आम्ही दोघं. नो 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 नो, शांत बस. आम्ही दोघं बनवणार आहे. तर क्रियांश मला मदत करणार आहे केक बनवायला. मदत करणार आहे का माझं. आता क्रियांशचा केक बनवण्यासाठी हे सगळे जे बिस्किट आहेत, हॅपी बिस्किट, जे काही बिस्किट आहेत, चॉको चिप्सचे बिस्किट आहेत, ते आता ह्याच्यात टाकू आपण. मी टाक, सांडायचं नाही खाली. टाक टाक, शाबास शाबास, व्हेरी गुड. ठेवती प्लेट. जशी त्याची पावडर बनवून घेतली आहे बिस्किटची मी एकदम. आता ठीक आहे, ह्याच्यात दूध टाक, सावकाश टाक, सांगू नकोस. ओके, जेवढं लागेल तेवढं दूध टाकलं, जास्ती पण पातळ करायचं नाही. आता हे झालंय. या छोटासा डब्बा घेतला मी, त्यामध्ये बनवायचं, त्याला तूप लावून घ्यायचं आणि हे याच्यामध्ये ओतायचं. हे आणि मग आता हे ठेवून द्यायचं. पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे, ऑलरेडी मगाशीच ठेवलं होतं मी. त्याच्यामध्ये हे डब्बा ठेवला होता आणि याच्यावर झाकण ठेवायचं. आणि एवढं पण पाणी नाही ठेवायचं की त्या डब्याच्या आतमध्ये जाईल बॉईल होऊन, त्यामुळं याच्यावर आता मी झाकण ठेवते. केक बनतोय तोवरच क्रियांशला ते जे बनवलेलं होतं मी तेच तो याच्यामध्ये चमच्याने खायला लागला, प्लेटमध्ये घेऊन, वाटीमध्ये घेऊन. हा क्रियांश काय खातोय तो खाणं दंग झालाय तो, त्याला काही आता नाही आहे भान. मग केक कोण खाणार? एवढा आवडतो, छान झालाय. केक बनतोय तोपर्यंत मी माझ्यासाठी चहा ठेवते. क्रियांशचा केक झालाय, छोटासा नन्नासा बुंडा. केक तयार झालेला आहे. थोडा साखर म्हणजे गोड कमी झालाय, या प्रकारचा झालाय. गोड कमी झालाय, क्रियांशला गोड लागतं त्यामुळे गोड कमी झालाय. गोड झालं असतं ना आणि खाल्लं असतं ना. मी खाऊन टाकू सगळं मस्तीचा. मगाशीच त्यांनी ते झालं होतं ना, ते मिक्सर केल्या त्यांनी खाल्लं, ते चॉकलेटचं जे झालं होतं सिरप टाईप, ते त्याला आवडलं. ते त्यांनी कॅडबरी सारखं खाऊन टाकलं चमच्याने घेऊन. फक्त एक आहे की आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवतो ना, तर पाणी नाही ठेवायचं डिरेक्टली, म्हणजे पाणी ठेवू नका. कारण माझ्याकडून काय झालं, पाणी ठेवलं आणि वरून झाकण ठेवलं, ते झाकणाचं पाणी डब्यामध्ये पडलं आणि तर थोडा मग परत मी काढलं त्यातलं पाणी सगळं. आणि नुसतं जे आहे आपण कुकरला कसं रिंग लावून ठेवतो, रिंग काढून ठेवतो आणि शिट्टी काढून ठेवतो, तसं सेम तसंच करायचं. पातेल्यामध्ये पाणी सोडा, तुम्हाला टाकायचं टाका, नाही टाकायचं. पण चांगला झाला. सेकंड टाइमला अजून चांगलं होतं. बाहेरचं देण्यापेक्षा हे काय वाईट ना, चांगलं झालं. आता वाजलेले आहे 5:30 आणि मी आणि क्रियांश आम्ही दोघंजण पण खाली चाललो होतं. दुकानात पण जायचं आणि त्याला थोडा वेळ खाली पण घेऊन जाऊन येतं. आता तो बसेन ना घरात, खाली चल म्हणायला लागला, त्यामुळं बॅग घेतली आहे, थोडा वेळ बसेन आणि मग त्याला वरती आणेन. टॉकी वाती हे हात लावू नको तसा, चुप क्रियांश. हे त्याला चावी लावली नाही का, तो मारायला लागला बाहेर यायला.
जाऊ नको ना त्याच्या पुढे, कशाला. हे बघ मनी मनी मनी. हा इथं पण रेख बघ, इथं बसली मनी, इथं बसली मनू मनू. अंशू अंशू आणि काय दोघींना अंशूच. हो परत हात बीत मारची जाऊ नको तिकडं. हा मग चावते कशाला गप ना. ते बघ हात हात पकडते ना. पिऊ ते पण अंशू म्हणायला लागले. अरे मी कसलं मोठं झालं ओम. ते पिल्लू आहे, हे पिल्लू आहे, हे पिल्लू झालेलं आहे. गो एवढं मोठं झालं लगेच. ते आता मांजरी सारखं थोडं थोडं दिसायला लागले की. दोन्ही इथंच आहेत. ते बघ मनी 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 मनी. इकडे ये चावेल ती तुला, जवळ जाऊ नको. आता चालली मी वरती आणि क्रियांश बसलाय बिस्किट खाता. उद्याची तयारी करायची. उद्या आषाढी एकादशी आहे, त्यामुळे आता पहिलं दूध गरम करून घेते आणि दही लावते. बस का संपा ना, मग संपा आता बस. त्यानंतर शेंगदाणे भाजायला ठेवते एकीकडे. दूध इथं ठेवलंय तापायला आणि शेंगदाणे काढलेले आहेत. आता हे शेंगदाणे भाजायला ठेवते आणि तोपर्यंत आमच्या क्रियांशला खाऊ घालून होते. त्याला लागली आता झोप. तो आता एक खाऊ घालते, त्याला भरवते आणि मग तो झोपतोय का काय करतोय काय कळत नाही. त्याचा ड्रामा पण असतो, कधी कधी झोपतो कधी कधी नाही, ड्रामा करतो. आता वाजलेले 11:15 11:30 होत आलेत. गणेश आलेले, जेवण केलेले. म्हणजे सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यामुळे माझा व्हिडिओ शूट डिले झाला किंवा मला सकाळी शूट करता नाही, मूड ऑफ झाला. तर काय मस्करी केली होती ते स्वतः सांगतील. सकाळी काय केलं नाही म्हणजे असं काहीच नव्हतं झालं, नॉर्मल काय झालं ना, तो फ्रँक केलं होतं मी. नाश्ता बनवून ठेवला होता आणि हिनं लयच मनाला लावून घेतले होते. मग मी 2 मिनिटांनी बघितलं, हिला राग आला. मग मी मला काय नाही नॉर्मली असंच केलं होतं म्हणून सांगितलं. रडायला चालू केली ना लगेच विनाकारण. मस्करी केलं होतं मी. आता कसं, आता पण रडते काय? आता कशाला रडू मी, उगीच उगीच. सकाळी सकाळी तर माणूस कामामध्ये असते काय पण. आणि काय कामात नव्हतं, कामातच होते मी. झाडून घेत होते. क्रियांशला पण खाऊ घालायचं होतं आणि मधूनच मला नाही नाश्ता करायचा म्हणे. लगेच 2 दिवस झालं चालू केलं. तर असंच झालं होतं सकाळी आणि त्यामुळे व्हिडिओ शूट झाला. आजचा व्हिडिओ थोडंसं शॉर्ट बनेल, जास्त मोठा होणारच नाही. त्यामुळं आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग पूर्ण बघितला त्यासाठी थँक्यू. ब्लॉग एड करण्यासाठी मला झोपलेलं उठवली तुम्ही, कारण ते कंप्लीट नव्हतं झालं ना, मी सांगितलं होतं ना तेच सांगणार म्हणून. तर अशी मस्करी कामाच्या वेळेस नाही करायची. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.